नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत छान अशी मेथीची सुकी भाजी. तर त्यासाठी आधी छान मेथीची जुडी घेतलेली आहे ताजी, आणि त्याला आपण स्वच्छ असं धुवून घेऊया आणि निवडून घेऊया. छान अशी निवडून झाल्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आहे धुतल्यानंतर. आणि आता आपण तयारी करूया भाजीची. तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, 1.5 ते 2 चमचे. तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. छान अशी जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता मेथी टाकणार आहोत, जी धुवून ठेवलेली आहे. ती मेथी घालायची त्यामध्ये. आणि त्याला छान असं हलवून घ्यायचं. छान असं मिक्स केल्यानंतर जिरे मोहरी तेलामध्ये थोडंसं त्याला पाणी त्याचं सुटून हे होईपर्यंत थोडंसं 1 ते 1.5 मिनिट फक्त ठेवायचं आहे. आणि ते पाणी त्याचं सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक दाण्याचा कूट घालणार आहोत. थोडासा जाडसर असा दाण्याचा कूट घालायचा आहे, 1 ते 1.5 चमचा. तुम्हाला दाण्याचा कूट जर आवडत नसेल तर त्यामध्ये तुम्ही आपली मुगाची डाळ ही टाकू शकता भिजत घालून. त्याची रेसिपी मी लवकरच आणेल. आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि हळद वगैरे घालायचं आहे. याच्यामध्ये लाल मिरची मी टाकली आहे पावडर. तुम्ही हिरवी मिरची जेव्हा आपण जिरे मोहरी तळतो तेव्हा टाकू शकता त्याच्यामध्येच, आणि परतून घेऊ शकता. थोडंसं एक अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि त्याला मिक्स न करता तसंच थोडंसं मंद आचेवर 1 ते 2 मिनिट त्याला ठेवायचं आहे. आता आपण त्याला मिक्स करून घेऊया छान. हे असं केल्यामुळे कसं आपण लगेच जो टाकतो ना दाण्याचा कूट आणि मसाले, तर ते खाली लागत नाहीत आणि जळत नाहीत. त्याच्यावरती ठेवलं आहे आणि त्याला थोडंसं असं वाफू दिलं आहे. मग आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दाण्याचा कूट आणि सर्व मसाले. आणि परत थोडंसं त्याच्यामध्ये झाकून ठेवायचं आहे त्याला, त्याचं पाणी आटेपर्यंत आणि थोडंसं असं तेल सुटेपर्यंत 5 मिनिट मंद आचेवरती. हे बघा त्याचं पाणी असं आटलेलं आहे. थोडंसं असं दिसत असेल, तेल थोडंसं सुटलेलं आहे, कारण तेल थोडं कमीच वापरते. छान दिसते बघा. म्हणजे दाण्याचा कूट भाजून टाकायचा आहे, कारण मग त्याचा असा थोडासा कच्चेपणा आणि कडवटपणा लागत नाही. आणि छान अशी मस्त तुम्ही पोळीसोबत छान सर्व करू शकता. छान असं सुंदर ताट दिसतंय. चला या सर्व मंडळी जेवण करायला. नमस्कार.